कांद्याचे जे बाजारभाव वाढत आहेत मागच्या 2 दिवसांपासनं, हे असं अचानक का घडतंय? ही तेजी आहे का? आणि जर ही तेजी असेल, तर हे किती दिवस टिकेल? ही भाववाढ जर असेल, तर ही तात्पुरती आहे, की पुढे जुलैपर्यंत चालणार? आणि सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही आमचा कांदा आता विकायचा का? विकायचा तर किती टक्के विकायचा? ठेवायचा तर किती ठेवायचा? कुठपर्यंत ठेवायचा? असे सगळे प्रश्न शेतकऱ्यांना आहे. काहींनी मला प्रश्नही विचारलेले आहेत. तुम्हालाही ते कमेंटमध्ये बघता येतील. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण अगदी थोडक्यात बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार. ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 17 जून 2026. सायंकाळचं हे सत्र आहे. खरं तर आज हा व्हिडिओ मी करणार नव्हतो, कारण सकाळीच चांगल्या बातम्या देऊन झालेल्या होत्या. त्यामुळे असा विचार केला की त्याची काही फार आवश्यकता नाही आहे. पण त्यातून शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न यायला लागले आणि असं लक्षात आलं की यांच्यापुढे येणाऱ्या काळामध्ये परत एक समस्या उभी राहिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची समस्या किंवा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की कांदा विकायचा की ठेवायचा याचा निर्णय अजूनही करता येत नाही आहे. 2-3 शेतकऱ्यांनी प्रतिक्रियांमध्ये असं सांगितलं की काल संध्याकाळी माझा कांदा साधारण 13 रुपयांनी गेला, पण आज तोच कांदा साधारण 17 रुपयांनी गेला. म्हणजे 14 ते 15 तासांमध्ये, म्हणजे एका दिवसात हा बदल झाला. हे कसं काय घडलं? मी थोडं थांबायला पाहिजे होतं का? अशा अनेक प्रश्न आहेत. एक शेतकरी विचारतायत की ही खरंच तेजी आहे का? बरं तेजी असेल तर भाववाढ किंवा जे काही आपण म्हणतो आहे, हे किती दिवस टिकेल? 1 जुलैला मी माझा कांदा विकणार आहे. माझ्याकडे अजूनही 500 गोणे आहे, 1000 गोणे आहेत. जे तुमचे प्रश्न आहेत, या सगळ्यांची उत्तरं. सर्वात प्रथम 2-3 गोष्टी समजून घ्या. ही बाजारभाव अचानक कसे काय वाढले? बाजारभाव वाढीची जी काही कारणं असतात, हे मी अगदी पहिल्या व्हिडिओपासून तुम्हाला सांगत आलेलो आहे आणि जी तुम्हाला पण माहिती आहे. म्हणजे मी सांगायची फार गरज नाही आहे. त्यातलं सर्वात महत्त्वाचं कारण आहे हवामान. पावसाच्या याच्यामध्ये बदल होणं वगैरे. दुसरं जे कारण आहे आयात निर्यातीचं धोरण किंवा निर्यात. तिसरं आहे मागणी आणि पुरवठा या सगळ्या याच्यात. चौथं आहे सरकारी धोरणं. निर्यातीवर निर्बंध लावले, नाफेडची खरेदी सुरू झाली किंवा झालीच नाही वगैरे वगैरे, ज्या गोष्टी असतील ते. या सगळ्या याच्यातनं आणि पाचवं सगळ्यात महत्त्वाचं जे कोणी सांगत नाही, ती म्हणजे बाजार व्यवस्थेची किंवा व्यापाऱ्यांची मानसिकता. तुम्हाला हे पैसे द्यायचेच असतील त्यांना किंवा जरा दया आली आहे शेतकऱ्यावर, तर मग ते ठरवतात नाही देऊ यायला बिचारायला पैसे. नाहीतर मग भाव पाडायचे तर मग नकारात्मक बातम्या पाडून वगैरे हा सगळा गोष्ट आहे. आणि सगळ्यात 6वं पण एक जोडून घ्या, माध्यमांची भूमिका. ही शेतकरी हिताची असली पाहिजे, पण दुर्दैवानं ती तशी नाही. किरकोळ स्वार्थासाठी अनेक माध्यमं विकली गेलेली आहेत. या संदर्भात आपण एक मोहीम सुरू केली. ती आता उत्तरेकडे पण हिंदी भाषिक शेतकऱ्यांनी ती कॉपी करून ती मोहीम चालवत आहेत की तुम्ही जर नकारात्मक बातम्या दिल्या तर आम्ही तुमच्या पेपरवर, तुमच्या चॅनलवर बहिष्कार घालू. तुम्ही व्यापाऱ्यांच्या बाजूनं किंवा बाजार व्यवस्थेला फायदा होईल अशा बातम्या दिल्या आणि शेतकऱ्यांचे कांदा किंवा आणखी कुठले बाजारभाव असतील हे पाडायचा जर प्रयत्न केला, आज अनेक शेतकऱ्यांनी त्याची स्टेटस ठेवली आहे. एक शांतपणे एक आंदोलन सुरू झालं आहे. हे केवळ नाशिकमध्येच किंवा महाराष्ट्रामध्ये नाही, ते अगदी संध्याकाळपर्यंत MP, UPपर्यंत पोहोचलेलं आहे. हे अशासाठी की जागृत होणं खूप गरजेचं आहे. बाजारातला 7वं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे शेतकरी शांत बसतात, शेतकरी एकजूट नाही, शेतकरी प्रश्न विचारत नाही. हे 7वं कारण जर पहिल्यांदा आलं तर बाजारभाव त्यातले त्यात स्टेबल राहतील. ठीक आहे, याविषयी आपण नंतर चर्चा करत राहू. आजचा विषय जो आहे तो बाजारभाव का वाढला, पहिला भाग. सगळ्यात महत्त्वाचं की होर्मुझची सामुद्रधुनी खुली होईल अशी चिन्ह निर्माण झाली. परवा एक करार होतोय, त्याच्याविषयी परत शंका वगैरे आहेत. पण आता जर तुम्ही बघितलं
दुबईमध्ये साधारण 3 दिवसांपूर्वी मागच्या आठवड्यात कांद्याचे दर होते 3 ते 5 दिरहम. मी परवा सांगितलेलं आहे या विषयात. कालपर्यंत हे 4 दिरहमवर आला आणि आजचा जो बाजारभाव दुबईला जो आहे तो 2.70 ते 2.90 दिरहमपर्यंत आलेला आहे. म्हणजे साधारण 3 दिरहमच्या खाली बाजारभाव आलेले आहेत. दुबईला बाजारभाव खाली का येतात माहिती का? ज्यावेळेस कांद्याचा पुरवठा सुरळीत होतो अशी त्यांना शक्यता वाटते त्यावेळेस बाजारभाव खाली येतात. त्यातही सुदान असेल, इजिप्त असेल, इथनं कांदा जातोच आहे त्यांच्याकडे. पण सर्वात मोठा पुरवठादार आणि सर्वात चांगला कांदा ज्याला पसंती दिली जाते तो नाशिकचा GI टॅगिंग आहे. बेल्लारी कांदा GI टॅगिंग आहे, लक्षात घ्या. या कांद्याची चव आणि टिकाऊपणा, एकूणच सगळ्या गोष्टी ज्या असतात, रंग, हे जगभरात विशेषतः आखाती देशात याला पसंती दिली जाते प्राथमिक. म्हणूनच चीनचा कांदा येवो की पाकिस्तानचा कांदा येवो, भारताचा कांद्याची वाट पाहत असतात आणि तो कांदा येणार असं लक्षात आल्याबरोबर तिथे बाजारभाव पडले. याचा अर्थ येणाऱ्या काळात दुबईला निर्यात सुरू होईल. दुबईपासून निर्यात सुरू झाली की बाकीची जी बंदरं आहेत, सौदी अरेबिया आहे, कतार आहे, ओमान आहे, या ठिकाणी अबुधाबी आहे, इथपर्यंत कांदा व्यवस्थित जाईल. शुक्रवारपासून त्याची शक्यता आहे. अशा ऑर्डर यायला सुरुवात झालेली आहे. म्हणून व्यापारी एका टप्प्यामध्ये खरेदी करून ठेवत आहेत चांगल्या क्वालिटीचा दर्जा. आज तुमचा जर चांगल्या क्वालिटीचा कांदा असेल तो पिंपळगावला नक्कीच 2100 ते 2500 रुपयांनी गेला असेल निर्यात क्वालिटीचा. दुसरं कारण हवामान. हवामान आहे की पावसाची शक्यता आहे. आत्तापर्यंत पाऊस झालेला नाही. पाऊस झालेला नसल्यानं कर्नाटकमध्ये जो काही पाऊस झाला आणि कोकणामध्ये अगदी थोडासा तो मान्सून धडकला हे जरी शक्य असलं तरी हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी अगदी गव्हर्नमेंट ओरडून सांगतं की बाबा रे, पेरण्या करू नका जोपर्यंत आम्ही सांगत नाही. कृषी विभाग सांगतंय की जोपर्यंत वापसा येत नाही, जमिनीमध्ये 100% ओलावा राहत नाही, म्हणजे माफ करा, जमिनीमध्ये 100% 100 सेंटीमीटरपर्यंत जोपर्यंत पाऊस पडत नाही आणि जमिनीमध्ये ओलावा होत नाही तोपर्यंत तुम्हाला पेरण्या करायच्या नाही. 15 जून आलाय, नाशिक जिल्ह्यामध्ये एकही पेरणी नाही. महाराष्ट्रामध्ये पण पेरण्या नाही, ना खरीपाच्या कांद्याच्या ना कसल्या. याचा पण परिणाम होतो आहे. आणि दुसऱ्या बाजूला आता तुमचा जो प्रश्न आहे की ही जी हे आहे तेजी, याला तेजी म्हणता येईल का? याला भाववाढ म्हणता येईल. याला तेजी म्हणता येणार नाही. माझ्याकडे सगळी गणितं मी घेऊन बसलेलो आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत काही बाजार समित्या, सोलापूर, नगरचा काही भाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी आजही, म्हणजे बघा, सोलापूर, सातारा, सांगली, पुण्याचे काही शेतकरी आणि कोल्हापूर, इथून जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुमचे बाजारभाव आज जे तुम्हाला मिळालेले आहेत ते मागच्या वर्षीच्या तुलनेत किमान 5 ते 10% कमी आहेत. इतर ठिकाणी सुद्धा छत्रपती संभाजीनगरमधनं तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला मागच्या आठवड्याच्या तुलनेत बाजारभाव वाढलेले आहेत, पण मागच्या वर्षाच्या तुलनेत हे बाजारभाव कमी आहेत. थोडक्यात अजून जी नॅचरल ज्याला ग्रोथ आहे किंवा नॅचरल तेजी आहे ती अजून येणं बाकी आहे. व्यापाऱ्यांचं पण हेच म्हणणं आहे की अजून नैसर्गिक वाढ किंवा नैसर्गिक तेजी अजून यायला, कदाचित हा टेम्पो तसाच राहिला, ही बाजारभाव वाढ अशीच सुरू राहिली तर कदाचित ती पुढच्या ते त्याच्या पुढच्या आठवड्यात येऊ शकते. थोडक्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यात तेजी येऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ही तेजी टिकणार का? ही भाववाढ टिकणार का? आता बघा, या सगळ्या याच्यातनं ज्यावेळेस नाफेडची खरेदी सुरू झाली त्यानंतर 5 ते 6 दिवस म्हणजे आंदोलनं झाली वगैरे, नाफेडनं बाजारभाव जाहीर केला आणि आधी जे पाडलेले बाजारभाव होते, मी पडलेले असा शब्द वापरत नाही आहे, ते अचानक वाढून ते 1500पर्यंत सरासरी पोहोचले आणि मग चांगल्या क्वालिटीच्या कांद्याला 1500च्या वरती दर मिळायला लागला. आता या ज्या 2-3 परिस्थिती निर्माण झालेल्या आहे, तिसरं कारण आहे मागणीत वाढ झालेली आहे. बाहेरच्या राज्यामध्ये कांद्याचा स्टॉक संपतोय, त्याच्या मागणी वाढायला लागले त्यांच्याकडनं, त्याचाही परिणाम आपल्या कांद्यावर, विशेषतः महाराष्ट्राच्या कांद्यावर होतोय. MP वगैरेमध्ये पण होतोय, तिथे पण मागणी वाढली आहे. इंदोरपासून उज्जैनपर्यंत, म्हणजे उज्जैनला कांद्याचे बाजारभाव हे नेहमी दबावात राहायचे, तर तिथे अचानक वाढ झालेली आहे.
तिथे पण 20 ते 22 रुपयांपर्यंत कांदा विकला गेला आहे चांगल्या क्वालिटीचा. हे सगळं का घडतं आहे? हे कारण मागणी वाढत आहे, निर्यातीच्या संधी उघडतील, खुल्या होत आहे, असं चित्र दिसतं आहे. बाजारात चैतन्य आहे, हे मानसिक रित्या पण चैतन्य आहे आणि फिजिकलरित्या म्हणजे जे काही परिस्थिती बदलते त्याचं पण आहे. पण आगामी काळात म्हणजे पाऊस जर सुरू झाला तर ही जी मंदीची माफ करा तेजीची जी लाट आहे किंवा भाववाढ आहे ही पुन्हा खाली होऊ शकते, पुन्हा हे भाव कमी होऊ शकतात. याचं कारण यावर्षी अनेक शेतकऱ्यांचा कांदा चाळीमध्ये खराब होतो आहे. काही व्यापाऱ्यांनाही तो अनुभव येतो आहे. पण व्यापाऱ्यांपेक्षा जे काय ते रोज माल विकत असतात, शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो महत्त्वाचा आहे, कारण त्यांना त्याच्यावर बरीच मेहनत घेतलेली असते. हा चाळीत खराब होणारा कांदा जर एक जरी पाऊस झाला त्याला कुठे सटाणा, कळवण, देवळा, चांदवड, मालेगावचा काही भाग आणि माझा तालुका जो आहे निफाड तिथला काही भाग, विशेषतः सगळ्यात चाळी जे आहे कळवण, सटाणा, देवळा, चांदवड इथे चांगलं स्टोरेज आहे. मग आमच्या तालुक्यामध्ये आहे पण ते तुलनेनं यापेक्षा कमी आहे. आणि मग सिन्नर तालुका आहे तो पण आहे, येवला आणि नांदगावमध्ये पण तिथपर्यंत कांदा गेलेला आहे. वैजापूरपर्यंत काही कांदा आहे, पण काही शेतकऱ्यांकडे तिथे चाळीची सोय नाही. तिकडे औरंगाबादला माफ करा छत्रपती संभाजीनगरला जे करमाड, जालना तिथपर्यंत शेतकऱ्यांनी कांदा केलेला आहे. एवढी लागवड आहे या पट्ट्यामध्ये. काही ठिकाणी कांदा चाळीची सोय नाही. त्यामुळे अशा ठिकाणी कांदा खराब होऊ शकतो. हे मी सगळं विश्लेषण करून का सांगतो आहे की जर तुम्ही कांदा पोळ लावून ठेवला असेल, काही जण सांगतायत मी कांदा पोळ लावला आहे, पण समजा उद्या पाऊस आला तर काय करायचं, खराब झाला तर? खूप आत्मविश्वास दाखवू नका. 1-2 रुपये बाजारभाव कमी मिळालं तर चालेल, पण मागच्या आठवड्यात मी असा सल्ला दिला होता, साधारण 10 दिवसांचा व्हिडिओ बघा. कांदा विकण्याचा हा गोल्डन पिरियड आहे का? आणि किती विकायला पाहिजे? तर तुम्ही आत्तापर्यंत जून एंडपर्यंत 50% कांदा विकायला पाहिजे. चांगला असेल, खराब असेल, कुठलाही असेल. आणि आत्ता जर तुम्ही 50% विकला असेल आणि थोडासा तुम्हाला असं वाटतंय की मला विकायचं आहे, तर तुम्ही 1-2 ट्रॅक्टर किंवा 10 ते 15% या 2-4 दिवसामध्ये विकायला हरकत नाही. बघा, एक शेतकरी आहे, त्यांना मी म्हणालो की तुम्ही थांबा 2-3 दिवस. गुरुवार, शुक्रवार नंतर बघा. तिकडे धुळे परिसरातले होते आणि ते थांबलेत. कदाचित त्यांना बाजारभाव त्या पद्धतीने मिळू शकतो. मग याचा अर्थ आम्ही विकला आहे मागच्या आठवड्यात, मग आम्हाला काही आम्ही हळहळ व्यक्त करायची का? तसं मनात आणू नका. तो जर कांदा टिकला नसता, तर त्या कांद्यानं आज तुमच्या चांगल्या कांद्याचे पण बाजारभाव पाडले असते. तुमचा चांगला कांदा बाजारात येतो आणि तुमचाच दुसऱ्या गाडीमध्ये समजा खराब कांदा किंवा बिलो ॲव्हरेज कांदा येतो. तर बिलो ॲव्हरेज कांदा ही नॉर्मली जर त्याची आवक जास्त झाली, तर तो चांगल्या कांद्याचे बाजारभाव पाडतो. व्यापारी काही बघत नाही, त्यांना घेणं नाही आहे त्याच्यामध्ये. उलट त्यांना मजाच आहे, त्यातनं ग्रेडिंग सॉर्टिंगची सोय त्यांच्याकडे आहे. त्यामुळे कांदा विकताना सॉर्टिंग, ग्रेडिंग करूनच विकावं, असं आवाहन मी पहिल्या दिवसापासून करतो आहे, परत एकदा करेन. विक्रीसाठी हा सल्ला आहे, स्पष्ट आहे. मात्र तरीसुद्धा कांदा विकायचा की ठेवायचा हे तुमच्या मर्जीवर आहे. कारण कांदा हे तुमचं उत्पादन आहे, तुमच्या घामातनं ते बाहेर आलेलं उत्पादन आहे. तुमच्या बाजारातल्या काय परिस्थिती आहे आणि तुमची गरज काय त्यानुसार निर्णय घ्या. तुमच्या स्वतःच्या विवेकावर आधारित निर्णय घ्या. ॲग्रोशिवार कुणालाही कांदा विका ठेवा असा सल्ला देत नाही. ही जबाबदारी तुम्हीच घ्यायची आहे. मात्र या माहितीचा फायदा तुम्ही एक संदर्भ म्हणून घ्यायचा आहे. व्हिडिओ थोडा जास्त मोठा होतो आहे. तर थोडक्यात काय, ही जर तेजी राहिली तर कधीपर्यंत टिकेल? महत्त्वाचा मुद्दा. तर पाऊस येईपर्यंत. आणि पाऊस कधी येईल? पुढचे 8 ते 10 दिवसात महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होईल. पण पाऊस फार मोठा पडणार आहे का? कदाचित तो जुलैमध्ये पण पडू शकतो. त्यामुळे आता व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे किंवा व्यापाऱ्यांचं काय डोकं आहे ते आपण बघूया. त्यांच्या हिशोबाने विचार करूया. पाऊस पडलेला नाही, पाऊस लांबला आणि ही परिस्थिती अशीच राहिली आणखी 10 ते 15 दिवस, तुमच्या खरीपाच्या पेरण्या अडचणीत येणार आहेत. पुढचा खरीपाचा कांदा जो आता तुम्ही लागवडीला सुरुवात करणार असाल तो पण अडचणीत येणार आहे. पण तुमचा साठवलेला कांदा असेल तर त्याला चांगला बाजारभाव मिळेल. कदाचित तो 2000 सरासरी, जे मी म्हणत होतो की होणार नाही, आता मी म्हणतो आहे
की तो आगामी काळामध्ये विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये सरासरी होऊ शकतो. कांद्याचे बाजारभाव किती जाऊ शकतात जिल्हावार हे आपण मेंबरशिपच्या व्हिडिओत दिलेले जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही ते बघावं, अभ्यास म्हणून बघावं. म्हणजे मला काहीतरी पैसे मिळावेत आणि त्याची जाहिरात करावी म्हणून हे सांगत नाही आहे. पण ते एकदा बघा आणि मग तुम्ही कमेंट करा. मग तुम्ही म्हणाल की अरे हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. कारण आपण जे मॉडेल तयार केलं आहे ते प्युअरली डेटाबेस मॉडेल आहे. या संदर्भात आपण आणखी काही माहिती शेतकऱ्यांना देणारच आहोत. त्याच्यावरही काही काम मी करत आहे. तर आता निष्कर्षाप्रत येऊया. ही जी वाढ आहे, इराण आणि अमेरिका शांतता करार, त्यामुळे सुरू होणाऱ्या निर्यातीच्या संधी, त्यामुळे खुली होणारी हॉर्मुझची समुद्रधुनी, त्यामुळे घटलेलं जे काही संभाव्य जे काही भाडं आहे, जहाजांचं भाडं, याच्यानंतर उत्तर आणि दक्षिणकडे म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरून येणारी किंवा वाढलेली मागणी आणि पाऊस शक्यता जर पाऊस आला तर आपल्याकडे स्टॉक असायला पाहिजे म्हणून व्यापाऱ्यांची चाललेली घाई की पटकन ते स्टॉक करतायत. कारण त्यांना एक असं लक्षात आलं की येणाऱ्या काळात भाव वाढणार आहे. पण आपण रिस्क घ्यायची नाही आहे. त्यामुळे या सगळ्यांचा विचार करून भाववाढ झाली आहे. 50% कांदा विकायला हवा असं माझं मत होतं. मी तुम्हाला सांगितलेलं होतं. आणि एकूण बाजार व्यवस्थेप्रमाणे तर तशीच स्ट्रॅटेजी ठेवायला पाहिजे. कधीपर्यंत? तर जून एंडपर्यंत. नसेल विकला तर तसा निर्णय घ्यायला या व्हिडिओचा आधार घ्या आणि असला तर मग थांबून राहा. मग जुलै ऑगस्टपर्यंत जर कांदा चांगला टिकत असेल तर मग काही प्रश्न नाही. त्यातनं रिस्क कमी होईल. मग भाव कमी झाले नंतर तरी रिस्क कमी होईल. सगळी सविस्तर माहिती, जिल्हावार माहिती आपण शनिवारी किंवा रविवारी सांगणारच आहोत. त्यामध्ये किती ग्रोथ झाली, काय ग्रोथ होती आहे कांद्याच्या बाजारभावात आणि पुढच्या याची चाल किंवा दिशा काय असेल ते पण कळेल. जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्हाला बघायला मिळेल. इतरही शेतकऱ्यांना आपण रविवारी सांगणारच आहोत. ही माहिती कशी वाटली? तुम्ही कांदा विकलाय का ठेवलाय का? किंवा तुम्हाला बाजारभाव काय मिळाला? जर वाढीव मिळाला असेल तर मला जरूर कळवा. तुमची बाजार समिती कुठली आहे, कुठे हे कुठल्या जिल्ह्यातनं, कुठल्या राज्यातनं तेही मला अवश्य कळवा. जोडून राहा. आणखी काही माहिती हवी असेल तर तशा सूचनाही करा. व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे त्याबद्दल मला माफ करा. पण ही माहिती तुमच्यापर्यंत येणं अत्यंत गरजेची होती आजच. म्हणून ही सगळी कळकळ आहे. मी तुमचा किसान मित्र, कृषी मित्र पंकज जोशी बिंजोरकर.